प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी इसो माऊली ज्ञानोबराया यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चालत असणार हा नाम उत्सव नाम यज्ञ शिवेकरिता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला सत्संगती घडली पाहिजे असा अतिशय आग्रह करतात। थोडक्यात संत संगतीचं महत्त्व पटवून देतात। उडाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार इसो माऊली ज्ञानोबराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानोबरायाच्या दरबारातली ही सेवा आहे। इंद्रायणी माता भगवान सिद्धेश्वर यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण सर्वजण एकत्र आलो। प्रथमतः ज्यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा योग आला आहे, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आमच्या युवा कीर्तनकारामध्ये तरुण मंडळीमध्ये ज्यांचं विशेष रूपानं नाव आहे, हरिभक्तीप्रायण आमचे गणेशजी महाराज खेडकर। टाळी वाजवा एक बार जोऱ्यात। महाराजांना सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय। इथं आल्यानंतर भाऊसाहेब मला फार आनंद झाला। या रामकृष्ण हरी। ही वास्तू जी आहे ना, या कन्हैया महाराज या कन्हैया महाराज थोडं आसवरी बस या वरी उडाला उडाला ही वास्तू पाहिल्यानंतर असं वाटलं की ही वास्तू नाही, साक्षात हा गणेश गड आहे। टाळी वाजवा। समाधान पाहिलं, काही वस्तू पाहिल्या की समाधान वाटावं वाटलं नव्हतं। महाराजानं ज्ञानोबरायाच्या दरबारात इतकी सुंदर वास्तू बांधली। महाराज ती वास्तू नाही, मला वाटतं ज्ञानोबरायाचं साक्षात वास्तव्य त्याच्यात आहे। म्हणून महाराजामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। या कार्यक्रमाला एक एकाचिनी म्हणूया परी अशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे भागवत महाराज। टाळी वाजवा त्यांच्यासाठी। ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट, वारकरी रत्न आमच्या गणेश महाराजाच्या खांद्याला खांदा लावून ऐका मोठे बंधू आहेत महाराजांचे, आमचे भाऊसाहेब महाराज। जोऱ्यात टाळी वाजवा। बाकी भाऊ कोणते साथ देतात न देतात, पण परमार्थातली साथ महत्वाची आहे। आणि ज्यांना सुंदर चाल सांगितली आमचे हरिभक्तीप्रायण हनुमान महाराज वा हनुमान महाराजासाठी टाळी वाजवा। आणि ज्यांची विशेष उपस्थिती लाभली माझ्या पुढं, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, कन्हैया लागला कन्हैया महाराजासाठी जोरात टाळी वाजवा। इकडं ज्यांची मृदंगार थापरते मृदंग भरशी तालमुनी आमचे हरिभक्तीप्रायण सिद्धांत महाराज। जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी। आता परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ काही मंडळी या ठिकाणी, आमचे दामपुरीचे रामभाऊ, बरेचसे मंडळी आहेत। माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे इनेकरी, आमचे शूटिंगवाले, तुम्हा सर्वांना धन्यता देतो। आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या, थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा। आपण ज्ञानोबरायाच्या दरबारात आहात गणेश महाराज। ही ज्ञानोबरायाची जी वारी आहे, हा संजीवन समाधी सोहळा आहे, हा देव मान्य आहे। ज्ञानोबरायाची ही यात्रा आहे ना, तुम्हाला आम्हाला आवडेल यातनं बोल नाही, माझे निळोबराय सांगतात यात्रे अलंका पुरा येते, यात्रे अलंका पुरा आवड विठ्ठला आवड विठ्ठला
टाळी वाजवा. इकडे नको आहे वा. हे आपल्याला कळावं. उग म्हातार तर सर टाकाना लाडू घातले लोकांना. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. बरोबर आहे सांगतात. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठल झोपा टाळी वाजवा टाळी. ते आवडती विठ्ठला. माझ्याकडे लक्ष द्या. जे ज्ञानोबराच्या यात्रेला आलेत ते देवाला प्रिय आहे. टाळी वाजवा. नामदेवराय सांगतात जो करील याची तो तारील सकळही सकळ कुळ पवित्र याचेनी दरुशेने. ऐका ज्ञानोबरायाची जी यात्रा करतात ना सर्व कुळाचा उद्धार करण्याची ताकद ज्ञानोबरायात आहे. विठाला आज आपण ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये सर्वजण एकत्र आलोत. आपलं भाग्य आहे. लक्ष देऊ नाही का बरं काय. महाराजालाही गडबड आहे मलाही गडबड आहे. मग तुम्ही म्हणले महाराजाला कीर्तनात जाऊ नका. मी सांगितलं महाराज कीर्तन टाळायचं का नाही महाराज. सवाशीन बाईनं कुंकवाच्या बोटाला नग म्हणायचं नाही. पाहुण्यानं चहाच्या घोटाला नग म्हणायचं नाही. आणि कीर्तनकारानं कीर्तनाला नग म्हणायचं नाही. विठाला एक वाक्य आहे का माझ्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही 12 महिने कीर्तन केलेले वेगळे बरं काय. 12 महिने माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये 2 तास कीर्तन केलेलं बरोबरीच आहे. आपण इथं जर कीर्तन केलं ना ऐका महाराज सांगतात तया लागी पेने वैकुंठीची अलंकापुरी जो करील कीर्तन आणि तया लागी पेने वैकुंठीचे. जो ज्ञानोबरायाच्या दरबारात कीर्तन करतो ना त्याला भगवान परमात्मा आपल्यापाशी जागा देतो. एवढाला या ठिकाणी सेवा आहे. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. मी विनोदाला सांगत असतो कीर्तनात बस वाटणा गेले तरी बसा. मांडी घाल वाटणा गेली तरी बोला की घाला. टाळी वाज वाटणं गेली तरी वाजवा. आणि झोपा वाटलं तरी नाही नाही विनोद नाही. निधनेने उभा गाताना राहीन आणि बैसाल्या कीर्तन करिता डोले. तुम्ही ज्ञानोबरायाच्या दरबारात कोणती सेवा करा वाया जाणार नाही. ज्ञानाबाई माझी अनाथाची एका जनार्दनी पाय. अरे काय कमी आहे. जयाने घातिली मेळविली मादी भाऊसाहेब भाऊराव आतावराव. खरं सांगू का विनोद म्हणून बोलत नाही. मला आल्या आल्या गणेश महाराज म्हणले बाबा लोक येतात का न येतात. मी म्हणलं ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये आपल्या लोकाचं घेणं नाही. टाळीवार ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये सेवेला किंमत आहे. विठाला विठाला. आज माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारामध्ये माझ्या ज्ञानोबरायाच्या संजीव समाधी सोहळ्याला आज साक्षात भगवान परमात्मा उपस्थित आहे. साक्षात टाळी वाजवा. आज अलंकापुरामध्ये संत मंत सिद्ध ऋषी मुनी जपी तपी संन्यासी सर्व आहेत. पण सर्वाचा मालक ब्रह्मांड चालक आज इथं हजर आहे. विठाला विठाला. ज्ञानोबरायाच्या दरबारातली सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकोबराय सत्संगती घडावी असा आग्रह करतात. मला वाटतं माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. दादा तुमचं नाव काय.
संदीप दादा, आपल्या जीवनात संगती फार मोलाची आहे. इतरांची संगती घडू नाही आणि चांगल्याची संगती घडल्याशिवाय वा. खरं सांगा, इंचवाची भेट होईल का? तुम्ही इंच बघितलंय ना? बघितलंय का? बघायचं आहे? इंच चावाला देवा देवा देवा. मला वाटतं अतिशक्ती म्हणून बोलत नाही. आपल्या जीवनात इंच भेटला तर चालेल, पण दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. गणेश महाराज, चांगल्याच्या संगतीत जर माणूस ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्याला आला, कीर्तनाला येईल, हरिपाठाला येईल, भजनाला येईल, आणि नको त्याच्या संगतीत गेला तर इथं बी येऊन गांजा वड्याशिवाय राहणार का? संगतीचा परिणाम आहे, विनोद नाही. नको दुर्जना संग क्षणी चित्त भंग. जनो क्षणी चित्त भंग. जनो क्षणी चित्त भंग. नको दुर्जना जनो क्षणी चित्त नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणी चित्तभंग. झोपा, टाळी वाजवा, टाळी. वाईटाच्या संगतीमध्ये जाऊ द्या. थोडक्यात बोलतो, इंचवाची भेट होता कामा कामा. पण इंच भेटला तर चालेल, पण दुष्ट माणसाची नको. तो कामने क्षण नको तयाचे दर्शन. तो कामने इंचवाची नागी आणि तैसा दुर्जन सर्व. जाऊ द्या, आता तुम्ही शुद्ध माणसं आहे, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मोबाईल नाही, इकडे बघा, माझ्याकडे बघा. इंचवाच्या नागीतीश आहे. कशात? बोला की. नागीत. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, तुम्ही घरी जाऊन झोपायचं. काय करायचं? बोला की. कसं पालतं? नाही, विनोद नाही. बऱ्याच माणसाची कामं पालती असतात. नाही, अतिशक्ती नाही बरं काय, तर लक्ष द्या. आणि झोपीचे बरेच प्रकार आहेत भाऊसाहेब महाराज. काही माणसं झोपीत असे अर्धे डोळे झाकलेले, अर्धे उघडे, चालत वाटते स्वर्गात. काही झोपीतच फिरत येत, त्याला चक्री झोप म्हणायचं, चक्री. काही झोपीतच उशी घेऊन पळत येत, त्याला पळती झोप म्हणायचं भागवत महाराज. काही झोपीतच पाय खुरीत येत, त्याला खुंदुळी झोप म्हणायचं. झोपीचे बरेच प्रकार आहेत. सुटी मारतो नका, विनोद नाही. बरेच प्रकार आहेत. घरी जाऊन झोपायचं. काय करायचं? कसं? हा, तुम्हीच म्हणा. विनोद नाही. तुमच्या पाठीवरून येऊन जाऊ द्या, तुमच्या अंगावरून येऊन जाऊ द्या, तुम्हाला काय होणार? होणार. फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा कळाला असलं. इंचवाच्या नागीतीस आहे, पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं ईस आहे. म्हणून तुकोबराय प्रार्थना करतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे. वाईटाचं दर्शन आपल्याला घातक आहे, वाईटाची संगत आपल्याला घातक आहे. मला संगती चांगल्याची घडाव, पण कशी अभंगाचं पहिलं संत
असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराज घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. घेतो याला म्हणायचं छोटंसं खोड पण पाणी लई गोड. कार्यक्रम छोटा आहे पण टाळी वाजवा. विठाला विठाला. बस जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मला संगती चांगल्याची घडाव, संताची घडाव. कशी? तुकोबराने उत्तर दिलं, संत समागम एखादी हे परी. कन्हैया महाराज, समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने. हे बऱ्या ए बंद कर दे, माझ्याकडे लक्ष द्या बाबा. बंद करा दे, मी दिसायलो तुम्हाला. बंद करा, बंद कर बाबा. हा दिसलं ना असं. हा तेवढा काय त्रास घ्यायचा असा उगाच. ऐका, कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने माझ्या ज्ञानोबरायाची तुकोबरायाची संगती घडू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. कशाच्या बी निमित्ताने. आता काही माणसं म्हणतील महाराज ज्ञानोबरायाची संगती म्हणजे नेमकं काय करावं. एक वाक्य आहे का, ज्ञानोबरायाच्या दरबारात बोलतो, आल्याला टाइम वाया घालवायचा, काळ सारावा चिंतने, काळ सार्थक केला धरीला म्हणे. ज्ञानोबरायाच्या दरबारात घरदार सोडून आलात ना, इथं चिंतन करा, चिंता करू नका, टाळी वाजवा. इथं आल्यानंतर एक काम करा, भाव धरून या, वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, काय सांगाव महाराज. झोपा, टाळी वाजवा. अरे भावनेनं फक्त भाव दृढ धरा आणि ज्ञानेश्वरी वाचा, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. वाचिलं जो कोणी जनी त्याशी. एक वाक्य आहे काय, विनोद म्हणून बोलत नाही. ज्याला ज्ञानोबरायाची साक्षात संगती घडा वाटते ना, त्यानं रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं आणि 5 वया वाचायच्या. माझ्या ज्ञानोबरायाची संगती घडल्याशिवाय राहणार. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. बस ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबरायाची संगती आहे, गाता वाचा. तुकोबरायाची आपल्याकडे एक म्हण आहे का नाही महाराज, वाचाल तर झोपले काय, वाचाल तर वाचाल, नाही वाचाल तर नाही वाचाल. ऐका, एक म्हण आहे, वाचाल गाता तर जाग्यावर येईल माथा, नाही वाचाल गाता खाताल संसारातल्या लाता. विठाला विठाला. तुकोबरायाची संगती गाता वाचा, ज्ञानोबरायाची संगती ज्ञानेश्वरी वाचा, नाथबाबाची संगती भागवत वाचा. हे चिल्लर कारखाना लय दिसायला थोडा, असू द्या, झाकली मोठं. विठाला विठाला. कशी बी संगती घडू द्या. महाराज सांगतात, संत समागम एखादी परी. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने संताची संगती घडेल, आपला उद्धार होईल. महाराज खरंच सांगू, संताची संगत कशी घडू द्या, आपला उद्धार आहे. मंगेश महाराज, पुणे जिल्ह्यात एक गाव आहे. कुठं? पुणे जिल्ह्यात. त्या गावाचं नाव आहे कडूस. काय आहे? त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते, गंगाधर पंत मवाळ. कोण राहत होते? लवकर बोला. कोण? योगायोगानं त्यांची म्हैस हरवली. काय हरवली? ज्ञानेश्वरी वाचवताना एक म्हैस सापडली. हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडे हिरवा चारा असेल तिकडं कोण जात आहे? हा, जनावर. आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं, आज एकादशी आहे, तोंडाला पाणी सोडू देऊ नका, विनोद नाही. जिकडे हिरवा चारा असेल तिकडे जनावर जाते. पाहत 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 निघाले. भंडाऱ्या डोंगरावर हिरवा चारा दिसला. वाटलं नक्की म्हैस डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या निमित्तानं गेले. तिथं आमच्या तुकोबरायाचं भजन, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न खडे, आठव ना आठव, माझी मदत झाली. रात्र पांडुरंग जाएंगे
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपली पांडुरंग सतत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. तुकोबारायचं भजन रंगात आलं. कुणाचं? तुकोबारायचं. गंगाधर पंत मोवाळ पळत गेले, तुकोबारायचे पाय धरले. श्री संताची माता साष्टांग हे करी. तुकोबाराने विचार केला कोण साधक असेल. ज्ञानेश्वरीतली ओळी विचारायची, गात्यातला अभंग विचारायचा, चिंतन विचारायचं. कशासाठी माझ्याकडे आलाय, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराने डोळे उघडले. पुन्हा डोळे उघडले. बोला गंगाधर पंत मोवाळ, काय आपली इच्छा? भागवत महाराज, आपली काय इच्छा? महाराज, आशा शिंगाची म्हैस बघितली का? कशा शिंगाची? आशा शिंगाची. तुकोबाराने डोक्यात हाणून घेतलं. गणेश महाराज या इकडे थोडं उगं 5 मिनिट या. बरं पंक्तीवाले हे सगळं सांभाळावं लागतं. हे करणं एवढं सोपं नाही. विठाला विठाला. महाराज जाऊ द्या. एक वाक्य आहे का? ज्ञानोबरायाच्या दरबारात ज्यांना ज्यांना अन्नदान घडते ना, ते भाग्यवान. हात टाळी वाजवे. येथ एक शीत दिदलिया कोटी कुळाचे होय कोटी याग केले पूर्ण. हे महिमान या तीर्थाचे. विठाला विठाला. ज्ञानोबरायाच्या दरबारात ज्यांच्या ज्यांच्या पंगती आहेत ना, धन्य माता पिता, धन्यवाद देतो. टाळी वाजवे. तुम्ही इथं कोणतीही साधना करा, फल दुप्पट आहे. रामभाऊ कोणती? तुम्ही जर इथं जास्त झोपले ना, घरी गेल्यास तुम्ही जास्त झोपणार. तुम्ही इथे येऊन ज्ञानेश्वरी वाचवली ना, रोज वाचिणार. विनोद नाही. तुम्ही इथे येऊन जप तप केला ना, रोज जास्त करणार. आणि एखाद्याने जास्त बिड्या हाणल्या, जास्तच बिड्या हाणणार. विठाला विठाला. विनोद नाही असं म्हणून बोलत नाही. कोणती साधना करा. खरंच सांगतो, इंद्रायणीचं पाणी थंड जरी लागलं तरी इथं तुम्ही स्नान करायचं. इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्याच्या. जा इंद्रायणीमध्ये बुडा. खरंच सांगतो, आपल्या आयुष्यातलं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. प्रदक्षिणा करा. इथं आल्याला टाइम वाया घालू नका. इथं आपण चिंतन करण्यासाठी आलो. विठाला विठाला. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो? कीर्तन. अशा शिंगाची म्हैस बघितली का? तुकोबाराने सांगितलं, ए येड्या, म्हैस पाहण्यासाठी देह नाही रे, देव पाहावया करीवो सायास न धरियास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शिन त्याचे. अरे देव पाहण्यासाठी सायास कर, देव होतील. त्याला सांगितलं, महाराज तुमचं का खत भोपळा देश मोकळा. नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा म्हैस सांगा. काय सांगा? काय सांगा? तुकोबाराने विचार केला, हे गिराईक आळंदीला आलंय, पण डोक्यातली म्हैस गेली. रामभाऊ, म्हैस गेली. जा, म्हैस पाहिजे का? हो, कोट्यात म्हैस आहे. कुठं? आपल्याकडे कोटात म्हणत ना, काही ठिकाणी गोटा. जा, गोट्यात म्हैस आहे. पळत सुटला. संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो. पळत सुटला. बघतो तर काय कोट्यात म्हैस का नाही महाराज. विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली? नाही आणली. विचार केला, अरे बापरे, ज्यांच्या शब्दानं म्हैस कोट्यात येऊन बसते त्यांनाच सांगितलंय देव पाहवया करी ओ सायास. अरे ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? सगळ्याचा त्याग केला. संसाराच्या तापी तापलो मी देवा. करिता या सेवा संसाराच्या नावे घालून या. सगळ्याचा त्याग केला. पळत सुटला. तुकोबाराची पायी धरली. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला, मी तर अनाथ कर्महीन. तुकोबाराची पायी धरली. महाराज क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? सिद्धेश्वर महाराज.
म्हणा माया म्हणू तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या? गंगाधर पंत मोळाच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली सुखी आपुलेपदी. थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबारानं हस्तकृपा केली. गात्यातले राहिलेले अभंग गंगाधर पंत मोळानं लिहिली. गात्याचे लेखक बनले लेखक. आज चंद्र सुरू आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कुणाची? बोला कुणाची? ते पाठीमागे त्याचं नाव काय? नाव काय तुमचं? एकनाथ. भानुदास एकनाथ. ते मोबाईल यूज केले म्हणून लक्ष गेलं तिकडं. ऐका, आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कुणाची? गंगाधर पंत मोळाची. एका वाक्यात उत्तर द्या. गंगाधर पंत मोळाला तुकोबाराची संगती घडली कशाच्या निमित्तानं? बोला कशाच्या? म्हशीचा उद्धार झाला का नाही? टाळीवर. पतन उधार संसाराचा महिमा पत्तांना उधार संघाचा तेजा व्याधमा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. संगती घडली तुकोबाराची. म्हशीच्या निमित्तानं उद्धार झाला. मग तुकोबाराय सांगतात कशी बी घडू द्या, संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार, पद्धत. कोणत्याही पद्धतीने संगती घडू द्या, उद्धार होईल. महाराज नाही घडली नका घडू द्या. मेलो मारा. मरताना वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागे तिची झाली अंगी. पुनरपी जननम पुनरपी. बस किती वेळा जन्मा नित्य व्हावे. जशी वासना तसा जन्म. महाराज उद्या जर जन्म वासना शिल्लक राहिली आणि उद्या जर जन्म आम्हाला घोड्याचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं घोड्याचाच मिळू द्या, पण ज्ञानोबाराच्या पालखी पुढचाच घोडा. काय त्या घोड्याची की महाराज, काय त्या घोड्याची मजा आहे कन्हैया महाराज. ज्ञानोबाराच्या पालखीचा घोडा रिंगणाला जर येडा मारू लागला ना, ह्या महिला मंडळी पाठीवर खारका खोबरं टाकतात. कुणाच्या? एकनाथराव. कुणाच्या? घोड्याच्या. आपल्या पाठीत भांडणाला काय उशीर आण दगड रामभाऊ. अरे ज्ञानोबारायचा घोडा झाला तरी किंमत आहे. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली. उद्या जर जन्म बैलाचा मिळाला तर तुकोबारानं सांगितलं बैलाचा मिळू द्या, ज्ञानोबारायच्या पालखीचाच बैल. पालखीचाच बैल. महाराज काय ताकद आहे हो त्या बैलाला. 12 महिने काम. कुणाच्या? ज्ञानोबारायच्या. 12 महिने काम नाही आणि आपले बहीण विनोद नाही. ज्ञानोबारायच्या पालखीचा बैल झाला किंमत आहे. महाराज उद्या जर वासना शिल्लक राहिली आणि जन्म जर कुत्र्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं कुत्र्याचा मिळू द्या, ज्ञानोबारायच्या दरबारातच व्हावी त्यांचे द्वारे स्वानया. संत समागम हे परी संत समागम कधी हे परी ज्ञानोबारायच्या दरबारात कुत्रा म्हणून जरी जगलो तरी आपली किंमत आहे. मराठाळी वाजवा. नको मोकलू दातारा, नको मोकलू नको मोकलो दातारा. तुझे दारीचा व्हावे त्यांची द्वारी. ऐका कुत्रा म्हणून जगाव. ज्ञानोबारायच्या दरबारात किंमत आहे. व्हावी त्यांची द्वारे स्वान. ऐका ज्या ज्ञानोबारायच्या दरबारामध्ये एक भिंत वाया गेली नाही, आपला का उद्धार होणार नाही? टाळीवर. माझ्या ज्ञानोबारायच्या संगतीत रेडा आला. अरे रेडा वाया गेला नाही, आपण कसे वाया जातात? टाळी वाजवा.
कसे वाया जातात. ज्ञानोबराच्या दरबारात किंमत आहे. व्हावी त्यांची द्वारे स्वान याते. महाराज तिथं साधना काय घडेल, तेथे रामनाम होईल, घडेल भोजन. आता तुम्ही इथं आलात ना, खरं सांगा, आता बाहेरगावचे कोण कोण आहेत हात वर करा बरं. आळंदी सोडून, इथले सोडून कोण कोण आहेत हात वर करा. सगळे तिकडे सगळे तिकडचे. तुम्ही गाव कोणतं? आ भोसरी. वा म्हणून तुम्हाला मिळाली बसरी. महाराज खरंच सांगतो, विनोद नाही. तुम्ही आता कुठेही जा ज्ञानोबरायाच्या दरबारात, तुम्ही जिथं जाताल तिथं ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव कुठेही जा. आता काही माणसानं लई त्रास व्हायला म्हणून गणेश महाराज कानात बोट घालू द्या, तरी त्याच्या कानात ज्ञानदेव तुका विनोद नाही. कुठेही जा तेथे रामनाम होईल श्रवण. इच्छा असो अगर नसो, ज्ञानोबरायाच्या दरबारात आलात ना, कानावर नामचिंत्र पडल्याशिवाय राहणार नाही. इथं फायदा आहे. तेथे रामनाम होईल आणि घडेल भोजन. भोजन कोणतं? तुका म्हणे शेष सेवीन वचन न मोडी. बस महाराज कळालं हो. पण ज्ञानोबरायाच्या दरबारात आम्ही आलोत, आम्हाला माहिती आहे. पण इथं आल्यानंतर झोपण्यासाठी नाही, इथं आल्यानंतर करावं काय? कामारी बटीक सेवेचा सेवक. एका मिनिटात बोलतो, लक्ष द्या. काम करतो तो कामारी, काम करतो तो कामारी, माप करतो तो मापारी, पूजा करतो तो पुजारी, मंदिरातले भर पाहतो तो महापुजारी. हे पण सोडत नाही. काम करा, कामारी बटीक, सेवेचा तनु मनु जीवे, अगरवता करावे, मग अपेक्षित आपुले ही सांगितली. एका जनार्दनी संत पूर्ण करीती, धरीतील हाती. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, संतांच्या दरबारात आलात ना, काम करा. सेवेचा सेवक दिन म्हणजे नम्र बना. नम्र झाला, लहानपण देगा मुंगी साखरेचा. इथं लहान वा, शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन. असं गाडी पुढे गेली. ऐका, इथं तुम्ही लहान वा, शबरी लहान झाली, रामप्रभूनं भेट दिली. दीनपणे रंग तेत भले. भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्ही ऐका, आतापर्यंत जो आलोत ना, आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तुकोबराय म्हटले एक सुख नाही, तू कमानी
कांचे. गणेश महाराज तुम्ही कोणत्या जन्मात पुण्य केलं? हे कार्य घडलं ना, ज्ञानोबरायाचा आशीर्वाद, त्यांच्या वडिलाचा आशीर्वाद आहे या कार्यक्रमात. श्रीपती महाराज बरोबर ना, 11 महिने झाले, 13 कोटी जप केला म्हणा महाराज, टाळी वाजली. आणि त्यातले त्यात कोणी गुणविजेते येतील तुमच्या प्रेमामुळे, महाराष्ट्र इथं येईल. ऐका, यात नवलना टाळी वाजवा. त्यांच्या प्रेमामुळे महाराष्ट्र इथं येईल. पण महाराष्ट्राच्या तोडीत गायन करणारा भाऊ आहे, काय भाग्य आहे. काही गोष्टी मिळाय भाग्य लागतं महाराज. खरंच सांगतो तुम्हाला, धन्यवाद देतो, आनंद वाटला महाराज. सुखाची अपेक्षा आहे आम्हाला. इथं आलात ना रामभाऊ, तुम्ही कशासाठी आला तिथं? कशासाठी आला? सुख पाहिजे, सुख. मजा लागी दुःख व्हावे, आयुष्य कोणी प्रत्येकाला अपेक्षा आहे. तुकोबराय सांगतात, तुम्ही ज्ञानोबरायाच्या दरबारात आलात ना, इथं काय कमी आहे? तुका म्हणे सर्व सकारात्मक सुख त्या घडेल. सर्व सुखी आधी येथेची, सुख या संत समा, सुख एक ह्याची थाळी. बोला. तुका म्हणे संत सुखाचे सागर, तुका म्हणे ते सुखा काय? तुकोबराय सांगतात, ज्ञानोबरायाच्या दरबारात आलात ना, इथं सुखाला काय कमी आहे? सर्व सुखाची लहरी. जनाबाई अलंका पोरे, जनाबाई अलंका. काय कमी आहे? ऐका, विनोद म्हणून बोलत नाही. सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई सोली जे सुख अति सुखावनी, उभे ते अंगणी वैष्णवाच्या. माझ्या ज्ञानोबरायाच्या दरबारात सोली सुख आहे, म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. ज्ञानोबरायाच्या दरबारात संगती सुख आहे, आणि घडेल पंगती. इथं संगती बी आहे आणि पंगती बी आहे. काही माणसाला संगती आमदाराची, पंगती ढाब्याची, पण इथं संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे त्याची. न तो का म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती. फायदा संताची आहे, फायदा तेथे रामनाम होईल. श्रवण तुम्ही काही करा अथवा न करा साधना, इथं तुम्ही काही नाही जरी केलं, तुमच्या कानावर नामचिंतन पडल, तिथे रामनाम होईल. घडेल भोजन उच्चिष्टा. ते येतामध्ये धावत्या गाता भंगाचा भाव तर झाला. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली तेशी केली कटकट. पुढे का नीट देव जाणे, काय सांगाव महाराज. झोपा टाळी वाजवा. म्हणून झालेली सेवा ईश्व माऊली ज्ञानोबराया यांच्या चरणी समर्पित करतो. राष्ट्रसंत भगवान बाबा वामनभाऊ महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. मराठी तडाका तडका का तडका, गणेश महाराज म्हणले तडका, मी म्हणलं फडका. तुम्हालाही धन्यवाद देतो. ऐका, आमच्या गणेश महाराजानं हे कार्य हाती धरले. त्यांना काही अजिबात वजन नाही महाराज. ही ज्ञानोबरायाची कृपा आहे, टाळी वाजवा. पण त्यांना विचार केला, एकट्यानं परमार्थ करण्यापेक्षा कन्हैया महाराज आपण जेवणी जेवविलो का, संतर्पण करी सेवितो हा रस वाटितो, घ्यारे होऊ नका. आज त्यांना एकट्याला महाराज कुठेही फोन याला, हॅलो या कीर्तनाला, नको तिथं जाता येते. पण आज तुमच्या प्रेमामुळं त्यांना हे सप्ताह करावं लागलं. त्यांना विचार केला, आल्याला माणूस इनमुख जाता कामा नाही, बाकीचं भोजन मिळेल, पण ऐका हे खरं भोजन आहे. टाळी वाजवा. परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे दाता तोची एक जाना. कन्हैया महाराज नारायणा स्मरवी. एक वाक्य बोलू का, तुम्ही अन्नदान करणारे श्रेष्ठ आहात, पण तुमच्याकडून गणेश महाराज अन्नदान करून घेणारे श्रेष्ठ आहे. अहो लोकांची भावना नसते पंक्ती देण्याची, हो पंगत करा म्हणणं यालाही वाघाचं काळीज लागते. ऐका, करून घेणं एवढं सोपं नाही, परमार्थ हा करून घ्यावा लागतोय. आणि संसार आपोआप झोपले काय आल्या आल्या गणेश महाराजांना मला दाखवलं. कन्हैया महाराज रडू नको बाळा, ते रे नका बरं का. एक विनोद नाही, आल्या आल्या माझ्या हातात दिलं. महाराज
हा मुलगा 2 पाठीच्या मुलीवर मुलगा झालाय. किती? गणेश महाराज तुम्हाला 2 मुली आहात, तुम्ही भाग्यवान आहात. टाळी वाजवा. वा पण असू द्या, ज्ञानोबारायनं तुम्हाला हे 3रं फळ दिलं ना, ज्ञानोबारायाची कृपा आहे. खरंच सांगतो महाराज, जे काया वाच्या मनानं ज्ञानोबारायाच्या दरबारात राहिले ना, ज्यांना मधुकरी मागून ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी वाचून जीवन जगलं ना, ज्ञानोबाराया त्याचं कल्याण केल्याशिवाय. आणि ज्यांना इथं मोकार जीवन जगलंय, ज्ञानोबाराया त्याची खाना नारळानं वटी भरून बाहेर जातात. विनोद नाही, इथं साधक जीवन असावं. ज्ञानोबारायाच्या दरबारात काहीतरी साधना घडावं. म्हणून एक वाक्य बोलतो गणेश महाराज, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह ईश्वर माऊली ज्ञानोबाराया यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त असाच चांगला घ्या करून, असाच ऐका. नक्की ज्ञानोबाराया तुमचे वडील तुम्हाला आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. वा, हातावर घ्या. हे बोलता लांबलं, मला हे पुढे जायचं. हातावर सरळ. हा, असे ठेवा, चहा पिऊन येतो. सरळ हातावर वर, सरळ. बार खुमाई जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, भागवत महाराज तुम्ही आलात, धन्यवाद देतो. आल्या गणेश महाराजानं माझी आई आहे म्हणून सांगितलं, पाया पडाय त्यांची आई आली. मी आल्याबरोबर त्या आईच्या पाया पडलो. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी एक सुपुत्र गणेश नावाचा महाराष्ट्राला दिलाय. धन्य माता पिता. टाळी वाजवा. म्हणून त्या आईलाही धन्यता देतो. सेवा समाप्त. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.